तुमचा फोन वाजतोय वाटतं. नाही तुमचा नाही, मग कोणाचा फोन वाजतोय? वहिनी. ताई ताई काय होतं, चक्कर येते का? हो, ते मगाशी म्हणले ना मी तुम्हाला. तुमच्याकडे पाणी आहे का तुमच्याकडे? नाही, पाणी नाहीये माझ्याकडे, काहीच नाहीये. काय करायचं आता? ठीक आहे, तुम्हाला उशीर होत असेल ना, तुम्ही जा, मी बघते, जाते माझी मी. काही काय बोलताय ताई? मी तुम्हाला अशा अवस्थेत एकटीला सोडून कशी जाईन? मी काम करा, ओंकार भाऊजींना फोन कर. नाही तर थांबा, मी फोन करते. वहिनी. ताई सावकाश. काय होतंय? थांबा, मी काम करते, तुम्हाला हॉस्पिटललाच घेऊन जाईल. नाही नाही नाही, हॉस्पिटल नको, मला घरी सोडता का? हां ठीक आहे, मी घरी सोडते तुम्हाला. रिक्षा बघायला पाहिजे. रिक्षा 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 रिक्षा. चला चला, सावकाश. अडग्यात टाळक्याचा फोन उचल. काय झालं भावा? ए ओंक्या, अडगायच काय? फोन कशाला कट करालीस? काय भावा, किती काही तुझ्यामुळे पचका झाला असता माझा आता. अरे काय झालं? काय 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 झालं? काय नाही झालं, जे झालं ते झालं, राहून दे आता. बरं काय झालं? काय मास्तरीन भेटल्या का नाही ते तर सांग की मर्दा. अरे हो, भेटल्या. तू सांगितल्याप्रमाणे सगळं काही नीट झालंय. त्या दोघी घरी गेल्यात. भावा एक नंबर काम केलं. भावा, माझी बाईक दुरुस्त झाली, जातो मी आता घरी. ए तिकडे कुठे चाललंयस? मोबाईला टाळक्याच्या तिकडे जाऊ नको, इकडे ये. फॅक्टरीत ये. मी पण यायला लागलो फॅक्टरीत. डिस्पॅचचं जरा काम आहे. तिकडे अजिबात जाऊ नको, फॅक्टरीत ये. फॅक्टरीत? आणि आत्ता? हा आत्ता. बरं, येतो. आणि वहिनीसने सांगितलंच ना, मास्तरीन बाईसने काय सुद्धा विचारायचं नाही. अरे सगळं सांगितलं रे तिला बाबा. आणि मी कुठे? तूच तर सगळं सांगितलंस तिला. मी सांगितलंय पण तरी तू एकदा बजावलेस ना. हो रे बाबा, तू काळजी करू नको. मी सगळं सांगितलंय तिला. पण आता काय झालं नेमकं मला कळेल का? तेच मग तू फॅक्टरीत ये, तिथं सगळं सांगतो तुला. आणि लवकर ये काय. आणि एक लक्षात घे, वहिनींचा जरी फोन आला तरी उचलू नकोस. मास्तरीन बाईंचा फोन आला तर बघू बी नकोस. बरं बरं, कळलं. हा चल, ठेव आता, ये लवकर चल. चला अधिपतीराव, फॅक्टरी. अधिपती, अव कुठे निघालाय सर? फॅक्टरीत चालू जरा. आता तुम्ही जेवला नाही अधिपती? जेवून घ्या की. नाही जेवत नाही आता, अर्जंट आहे. एवढं काय अर्जंट काम आहे? अर्जंट काम आहे. तो ट्रान्सपोर्ट वाला आपला जो नेहमीचा तो आला नाही, हं. त्यामुळे डिस्पॅचचा प्रॉब्लेम झालाय. मी गेल्याशिवाय ते काय काम होणार नाही, असं सगळं आहे. कळलं तू? नक्की फॅक्टरीतच चाललाय ना? म्हणजे हा म्हणजे माझ्या मनात शंका काय बी नाही बरं का. म्हणजे ताईच्या मनात शंका येईल म्हणून म्हणलं. कसं आहे, सुनबाई घर सोडून गेल्यात ना आणि तुम्ही असा आड येळायला निघालायसा म्हणून विचारला अधिपती. बरं ताईला सांगितलं का तुम्ही? थांब घेतो, सांगून येतो. बरं राहू दे अधिपती. अहो तुम्हाला गडबड आहे ना. तुम्ही जावा, मी तसं बी ताईकडे चाललीच आहे. सांगते मी तिला. तू सांगशील? हा हा सांग. थँक्यू. अहो अधिपती थँक्यू बिंक्यू कशाला. सांगते मी, सविस्तर सांगते. हा सावकाश. वहिनी थँक्यू. थँक्यू कशासाठी? थँक्यूची काही गरज नाही. किल्ली आहे ना तुमच्याकडे? हो आहे. चला या, सावकाश. तुम्ही बसा जरा. बसा. काय झालं ताई?
असा अचानक का त्रास झाला तुम्हाला? काही गुड न्यूज आहे का? नाही नाही, असं काही नाहीये. काहीतरी वेगळाच त्रास होतोय मला. डॉक्टर म्हटलेत असं काळजी करण्यासारखं काही नाहीये. थोडासा अशक्तपणा आहे फक्त. ठीक आहे, तुम्ही आराम करा, मी ओमकार भाऊजींना फोन करते. नाही नाही, राहू दे. त्याचं काम झाल्यावर येईल तो. तोवर तुम्हाला थांबायला वेळ आहे ना? म्हणजे काय ताई, थांबते मी. मला थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ओमकार भाऊजींनी तुम्हाला असं एकटीला सोडायला नको होतं. तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि बाईक काय एवढी महत्वाची होती का? बाईक सोडली असती, रिक्षातून घरी घेऊन आले असते ते तुम्हाला. काही बिघडलं असतं का? मग तुमची आणि माझी भेट कशी झाली असती? म्हणजे नाही नाही, म्हणजे ते बराच दिवस झाला ना आपण भेटलो नाही. त्यानिमित्तानं आपली भेट तरी झाली ना. फोन नाही उचलत आहे ओमकार भाऊजी. बाईकवर असेल ना तो, म्हणून फोन उचलत नसेल. तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही जा, येईल तो. नाही नाही, मला गडबड नाही आहे, पण खरं तर तुम्हाला दवाखान्यातच घेऊन जायला हवं होतं. अहो मी तिथूनच आले ना आता. अच्छा, हो का? मग तुमच्याकडे औषधं असतील ना? एखादा डोस घेता का? औषधं ओमकारकडे राहिली आहेत. औषधं पण भाऊजींकडे आहेत. त्यांनी तुमच्याकडे औषधं तरी द्यायला हवी होती. असू दे, बरं तुम्ही जा. भाऊजी तुमची वाट बघत असतील ना, उगाच त्यांना काळजी लागून राहील. नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. हवं तर तुम्ही फोन करता का त्यांना? म्हणजे ते तुम्हाला इथेच घ्यायला येतील ना. नाही नको, असू दे. अरे देवा, तुम्ही बसा. पहिल्यांदा घरी आलात, मी चहा करते तुमच्यासाठी. नाही, तुम्ही बसा बसा. तुम्ही काय आता चहा करण्याच्या अवस्थेत आहात का? चहा वगैरे काही नको, तुम्ही आराम करा. अहो तसं नाही, म्हणजे मला पण चहा घ्यावा वाटत होता म्हणून म्हटलं. बसा ना तुम्ही. तुम्ही बसा, मी करते चहा. हा, मी करते चहा, बसा. हा त्या कपाटातला तिसरा डबा असेल साखरेचा बघा. ओके ओके. ताई, झोपली नाहीस अजून? एवढ्या लवकर झोपतोय आम्ही? तू का घुबडावानी फिरायलीस? झोप ये नाही का तुला? आता काय करणार ताई, रात्र वैर्याची आहे. कशी झोप लागल? म्हणजे म्हणजे तुला काहीच माहित नाही वय? काय झालं? अगं अधिपती बाहेर गेले ती. काय बाहेर गेलेत म्हणजे कुठं? आता ते काय मला सांगून गेलेत की फॅक्टरीत जातोय म्हणून. ते फॅक्टरीत काय तर काम अडलंय म्हणा त्यांचं. ताई मला तर काय खरं वाटत नाही. म्हणजे बघ की, आजच सुनबाईला घरातून हाकलून दिलं आणि नेमकं आजच फॅक्टरीत कसं काय असं काम अडलंय म्हणजे कळना झालंय मला. हा योगायोग हाय का घडवून आणलंय? दुर्गे पास कर. आमचा अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी आम्हासनी शब्द दिलाय, आमच्या परवानगीशिवाय ते सुनबाईंना भेटणार नाहीत. वय ताई, तुझं समज बरोबर आहे, पण निदान त्यांनी तुला सांगून तर जायला पाहिजे होतं का नाही, का मी फॅक्टरीत चाललोय म्हणून? गेले असतील गडबडीत, न जेवता गेले ना हो. हा तेच तर ताई, असं न जेवता घाई गडबडीत उपाशी तापाशी माणूस कशासाठी जातय? मला तर वेगळीच शंका यायला हवी. म्हणजे बघ की, अशा वेळेला तरी तुला सांगून जायला पाहिजे का नाही त्यांनी? पण त्यांनी तुला सांगितलंच. तुला सांगितलं म्हणजे आम्हाला कळणार हे माहित आहे त्यासनी. आमच्यापासून लपवायचं असतं तर त्यांनी तुला सांगितलं नसतं. भय ताई, त्यांच्या मातृप्रेमावर तुझा विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच मातृप्रेमाची धूळ तुझ्या डोळ्यात फेकली तर? नाही म्हणजे तू हे समजा प्लॅन करून केलेस तर ह्या समद्यावर पाणी पडेल का नाही? परत तेच बोलतेस? तुला आम्ही सांगितलं ना व, आम्ही कसला बी प्लॅन बिन केला नाही. जे काय झालंय ते सुनबाईंचं नशीब आहे, आमचा काय हात नाही त्याच्यात. हे लक्षात ठेव. परत असलं काय अजिबात बोलायचं नाही. वय ताई, चुकलं माझं, माफ कर. मला फक्त एवढंच म्हणायचं ताई, का तू नशील केलं तरी झालंय तुझ्या मनासारखंच का नाही? नाही म्हणजे आपल्या मनासारखं झालंय का नाही? कसं हे परत इस्कट आहे ना ग, म्हणून म्हणलं ग. शेवटी ताई, त्यांचं तुझ्यावर किती बी प्रेम असलं
आणि ते तुझ्या शब्दाबाहेर नसतील तरी बी किती बी काय बी झालं तरी ती त्यांची बायको आहे का नाही, त्यासनी वाईट वाटणारच की ग ताई. भावनेच्या भरात ते काय करून बसले तर म्हणून म्हणलं तू तू एकदा ते फॅक्टरीत गेले का नाही अशी खात्री करून घेतीस का? नाही नाही, हे असं केलं तर त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. तू काय बी करू नकस, मी माझ्या पद्धतीने काय करू का? तू काय करणार आहेस? ते ताई तू माझ्यावर सोड, तू फक्त वय म्हण. बरोबर आहे तुझं. आमचा त्यांच्यावर किती बी विश्वास असला तरी एकदा खात्री करून घेतली तर तो आणखीन वाढेल नाही का? ठीक आहे, तू कर तुला काय करायचंय ते, पण एक ध्यानात ठेव, त्यांना संशय येता कामा नये, कळलं का? वय ताई, किती बी काय बी झालं तरी मी तुझी बहीण आहे तेवढं कळते की मला. करू नव मग? जा. हा ठीक आहे. बाबा एक नंबर काम केलंस. अरे पण माझी तंतरली होती. का? तू फोन केलास ना तेव्हा त्या दोघी तिकडेच होत्या. शपथ, माझं टायमिंग गणलं वाटतं. मास्तरींपासून डाऊट आला काय? काय डाऊट नाही आला, मी पटकन सटकलो तिकडनं. शिवानीने एक नंबर ऍक्टिंग केली पण. होय ना? अरे मला माहितच आहे तो गुण हायच वहिनींमध्ये. मागं गणपतीत ते नाटक झालं त्याच्यात काय भारी काम केलं वहिनींनी. मी तर त्यासनी बक्षीस देणार आहे, अभिनय प्रथम क्रमांक. भावा मला सांग, डिस्पॅचचं खरं आहे की ते पण नाटक होतं? नाही नाही, ते डिस्पॅचचा प्रॉब्लेम खरंच झाला आहे. ते जाधव आहेत ना आपले ट्रान्सपोर्टवाले, त्यांचे ट्रक कुठेतरी आयत्या वेळी बोंबलेत आणि ते आत्ता मला सांगायला लागलेत ट्रक आज येणार नाहीत म्हणून. त्यामुळे आत्ताच्या आत्ता रात्रीत आपल्याला काहीतरी दुसरा ट्रान्सपोर्टवाला अरेंज केला पाहिजे, दुसऱ्या गाड्या अरेंज केल्या पाहिजेत, नाहीतर बोंबा बोंब होईल. भावा पण हे तू पण करू शकला असतास ना. माझी काय गरज होती इकडे फॅक्टरीमध्ये येण्याची? शहाणा का खोळा, तू आत्ता घरी गेला असतास म्हणजे काय झालं असतं? मास्तरीनबाई काय म्हणणार, ओंकार भाऊजी आले आता मी निघते. तसं नको, आजची रात्र तुमच्या घरी काढली पाहिजे त्यांनी. शिवानी वहिनी जरा संघ आहेत, त्यांना पण बरं वाटेल, त्यांची मनस्थिती नाही ठीक मास्तरीनबाईंची. म्हणताना म्हणलं तू घरी जाऊ नकोस. पण झालं काय? काय सांगू तुला ओंक्या, लय काय काय झालंय, लय डोसक्याला ताप झालाय मर्दा. ते सगळं नंतर सांगतो. तुमच्या घरी जेवण शिल्लक असेल ना? म्हणजे असेल काहीतरी. मी येताना जेवणच आलो आणि तसे आम्ही लवकरच जेवतो ना. ते एक चांगलं करताय. असेल काहीतरी वगैरे नको रे, मला कन्फर्म काहीतरी सांग मर्दा. मास्तरीनबाईंनी दिवसभर काय खाल्लेलं नाही रे, खाल्लं पाहिजे त्यांनी काहीतरी. थांब मी ऑर्डर करतो तुझ्या घरी. अरे थांब, तू ऑर्डर नको करू, शिवानीला सांगतो काहीतरी बनवायला. नाही नाही नको, शिवानी वहिनी कसं काय स्वयंपाक करणार? त्या आजारी आहेत असं नाटक केलंय ना आपण, त्या कसं बनवते? अरे आणि तू ऑर्डर केलीस तरी ते पण कळेल. कसं काय? कारण तो डिलिव्हरी बॉय, तो आधी जाऊन विचारेल अधिपती कोण आहे म्हणून. होय रे, पण तू बी ऑर्डर करू शकणार नाहीस. कसं होणार माहिती आहे काय? तू कशी काय ऑर्डर केलीस मग जेवून गेलास तर? त्या दोघींचं तिकडे काय बोलणं झालं आता आपल्याला माहित नाही ना. आणि तुमची जेवणं झाल्या तरी तू ऑर्डर केलीस म्हणल्यावर मास्तरीन महिना डाऊट येणार की तू त्यांच्याचसाठी ऑर्डर केली. त्या लय हुशार आहेत. असं जर कळलं तर आपलं सगळंच नाटक बोंबलं. तसं नको. थांब. पण आता करायचं काय? नाही नाही नाही, त्या जर जेवल्या नाहीत ना मला लय त्रास होईल रे ओंक्या. काय करायचं? तू जेवलायस का? मी नाही जेवलो. मास्तरीनबाई जेवले की मी जेवेन. अरे तू येडायस का? थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो. हे नाही नाही नको रे, माझ्यासाठी आता काय ऑर्डर करू नको. ते महत्वाचं आहे काय? त्या जेवल्याशिवाय मी जेवणार नाही एवढं ठरले माझं. गबस जा. बरं, टाकतो मी शिवानीला मेसेज. चहा छान झालाय हा. झालाय ना? बरं, शाळा कशी चालू आहे तुमची? चालू आहे, व्यवस्थित चालू. आणि आता संसारात पण चांगले रमले असाल ना तुम्ही? हो. आज अचानक असं माहेरी कसं? काही विशेष होतं का? हा नाही, सहजच आले होते. बर. आई बाबा कसे आहेत तुमचे? बरे आहेत ना? बरे. काय हो वहिनी, काय झालंय? अशा हरवल्यासारख्या का आहात तुम्ही? तुम्ही ना एक काम करा, चहा पिऊन झालं की तुम्ही जा घरी. ओंकार येईल लगेच. नाही नाही, ओंकार भाऊजी येईपर्यंत थांबते ना मी. असं किती वेळ लागणार आहे त्यांना? अहो मी तेच म्हणते, नाही वेळ लागणार त्याला. काहीतरी किरकोळ झालं असेल गाडीला, येईल तो लगेच. नाही ठीक आहे, मी थांबते. मला खरंच काही प्रॉब्लेम नाही. आता
आता डाऊट पण नाही आला पाहिजे. त्यांनी जेवलं तर पाहिजे ना. आता काय मी माझ्या हाताने भरू का त्यांना? ताई काय झालं? काही टेन्शन आहे का? कुणाचा मेसेज आहे? नाही नाही, ते ग्रुपवरचे मेसेज आहेत. वहिनी तुम्ही जेवलात का? हा, झालंय वय. हो झालंय. अरे बापरे, काय झालं? काय नाही काय नाही. काय झालं सांगा ना. तुम्हाला कसं सांगू मी? जाऊ दे, काय नाही. अहो, एवढं काय ताई? मला सांगू शकता काय झालं? जाऊ द्या, हो नकोच तो विषय. अहो, राहू दे राहू दे. हो ताई राहू दे ना. मी ठेवलं असतं की. बसा तुम्ही आराम करा. बसा. आता ह्यांना जेवायला कसं लावायचं हे एक मोठंच कोड आहे बाबा. काय ग मम्मी? अगं मी बॅग भरून तयारच आहे. येऊ काय तिकडे राहायला? अगं मम्मी, एकाच रात्रीत केलंस का काय समजा? ए गप्पे, उगाच गुडघ्याला बाशिंग बांधून बसू नका चंचे. मी तुला काय सांगितलंय ते तुम्ही म्हणताय की स्टेप बाय स्टेप तसं जायचं. आणि हे बघ, माझं काम आहे तुझ्याकडे जरा. सांग की मम्मी, सांग. मॅरी कमीच आहे, सांग. ऐक, हे जर का काम तू केलंस तर तू उमऱ्याच्या अगदी जवळ येशील. हे बघ, काम जरा वेगळ्या पद्धतीचं आहे, जोखमीच आहे. तुला डोसकं चालवावं लागेल चंचे. अगं मम्मी, माझ्याकडे लय डोसकं आहे. तू सांग फक्त काय काम आहे. तुला का नाही फॅक्टरीत जावं लागेल. फॅक्टरीत? कशाला? आणि काय करायचंय तिकडे जाऊन? काय नाही, एकच काम करायचंय तुला. तू का नाही फॅक्टरीत जाऊन अधिपती तिथंच हाय का नाही याची खात्री करायची. म्हणजे बघा, तो तिथं असल नसल जे काही बी असेल ते मला तू लगेच कळवायचं. आणि हे बघ, जर तो फॅक्टरीत नसल तर तो कुठं हाय हे तू शोधून काढायचे चंचे. फॅक्टरीत नसल म्हणजे? मग तो कुठं असल? अगं खुळे, तो जर का फॅक्टरीत नसल तर तुझी लॉटरी लागली म्हणून समज. म्हणजे चंचे, तू जर का त्या अधिपतीला शोधून काढलंस आणि त्या मास्तरींबरोबर एखादा फोटो जर तुला मिळाला तर तू मला तो लगेच पाठव. म्या बघ, इकडं लगेच वादळच उठवते बघ. हा एक नंबर आयडिया मम्मी. मी आता म्हणते तो फॅक्टरीत नसावाच. चंचे, एक ध्यानात ठेव, त्या अधिपतीला आपला संशय नाही आला पाहिजे. जर का त्याला संशय आला तर तू उमऱ्याच्या आत येणं सोड, मला उमऱ्याच्या बाहेर जावं लागेल. नाही मम्मी, मी काय तसलं होऊ द्यायची नाही. तू बघ फक्त मी कसलं भारी काम करते. हा, ठेव. वहिनी, जेवण किती राहिलंय बघता का जरा? म्हणजे एक माणूस जेवू शकेल का? बघते मी, पण असं का विचारताय? म्हणजे राहिलंय का वगैरे असं का म्हणताय? अहो, ते मी व्रत केलं होतं ना आज. व्रत? कशासाठी? काही नाही, ते असंच उपास केला होता. कमाल आहे हा ताई तुमची. तुमची तब्येत बरी नाही आणि तुम्ही उपवास करत बसलात. हो, मला पण वाटतं कदाचित त्याच्यामुळे त्रास झालाय मला. मलाही तेच वाटतं. काय ना वहिनी, व्रताचं जेवण येते आणि ते शिल्लक नाही राहिलं पाहिजे असा नियम आहे. मी मगापासून सगळ्यांना फोन करते पण सगळ्यांची जेवणं झाली आहेत. तरी पण एकदा नाही, हा रात्र झाली आहेत ना, कोणाला कॉल करणार? वहिनी, तुमचं जेवण झालं का? माझं सॉरी, मला घरी जाऊन पण जेवायचं असेल. भाऊजी वाट बघत असतील ना तुमची. नाही, किमान 1-2 गाड्या तरी पाठवा. हा, बाकी मी दुसऱ्या कुणाकडनं तरी अरेंज करतो, पण तेवढं तरी करा. काय उपकार करा आमच्यावर. नाही, तुम्ही पहिली चूक काय केली मला तुम्ही दुपारी सांगायला पाहिजे होतं. मी आत्तापत्र लाईन लावली असती गाडी. तुम्ही असं आयत्या वेळी सांगणार, असं करायचं नाही. जातो हा, जुनी माणसं आहे तुम्ही.
माल रेडी आहे की, पण तुम्ही गाड्या पाठवा, निदान 1-2-3 तरी पाठवा. हा, वाट बघतोय मी. ठेवू काय? किरामिष्ट तोंडाची माणसं भेटल्यात बघू. ओके चल, पॅकेजिंग तर झालं का बघायचं.